Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 6th lecture about the topic Pythagoras theorem. This is part of video lecture series about SSC mathematics. As usual, I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. In previous lecture, we discussed all the things that we have missed, all the theorems, all the results, and also about Pythagorean triplet. Now we are in a position to solve problems. Now no theory is to be done. All the theory we have already discussed. So now we will start with the solved examples which are there given on the page number 36. तर बघा, म्हणजे मी इथे एक्सप्लेन करतो, फिगर्स वगैरे तुमच्यासमोर आहेतच. ओके. So what I will do is I will enlarge this so that you can refer the book properly. Okay. I need not write these things because already these are there. So I will just explain. ठीक आहे. इथे काय म्हटलंय बघा, इन फिगर 211 ही फिगर नीट अभ्यासातून. इथे काय म्हटलंय बघा, ABC हा म्हणजे फिगर कशी काढली आहे बघा, ABC हा ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. इथे काटकोनची खूण आहे बीच्या ठिकाणी. अँगल B 90 दिलेला आहे तुम्हाला. AC त्यांनी अँगल A 30 दिलेला आहे. हा इथला जो अँगल आहे वर, हा इथे 30 डिग्री आहे. नॅचरली हा 60 असणार. आता हा 30 60 90 त्रिकोण झाला, म्हणजेच तुम्हाला 30 60 90चं जे थिअरम आहे 9वीत तुम्ही शिकलात तो वापरायचा आहे. ओके. तर त्यांनी काय दिलं आहे की AC 14 दिलेलं आहे. AC 14 दिलेलं आहे. तर तुम्हाला त्यांनी सांगितले की AB आणि BC काढा. किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा. आपल्याला असं माहिती आहे की 30 60 90 या त्रिकोणामध्ये 30 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मे असते. 1/2 ऑफ द हायपोटेनस. इथे हायपोटेनस किती आहे 14, मग त्याच्या 1/2 म्हणजे हे 7 झालं. बरोबर आहे. आणि तसंच आपणाला काय सांगितलेलं आहे, 60 अंशाच्या समोरची जी बाजू आहे ती कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. मग हे जर √3/2 असेल, √3/2 टाइम्स हायपोटेनस, तर 14 हा हायपोटेनस आहे. त्यामुळे 60 अंशाच्या समोरची बाजू म्हणजेच AB ती असणार √3/2 इंटू AC. मग AC 14 आहे, √3/2 इंटू 14, 14 भागिले 2 7 येतं, म्हणजे 7 वर्गमुळात 3 ही त्याची बाजू असेल. केवळ 30 60 90 हा थिअरम जर मला माहिती असेल बघा, इफ वी नो दॅट थिअरम, विच थिअरम 30 60 90, देन इझिली सच प्रॉब्लेम्स कॅन बी मॅनेज्ड. देअर इज नथिंग इन दॅट प्रॉब्लेम. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं बघा की आपण हे करूया की, सो आय विल पुट इट हिअर ॲज युज्युअल. आणि ओके, आय विल गो इन दिस प्लेस. दिस वॉज दॅट प्रॉब्लेम. ओके. त्याच्यानंतर काय होतं आहे बघा, आपण हे जरा मिनिमाइज करतो जरा, कारण काय ते आपल्याला स्क्रीनमध्ये दिसू दे. ओके. नाव कमिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा इथे हा फिगर 2 जे आहे त्याच्यामध्ये कसं आहे बघा, ABC असं तुम्हाला ट्रायंगल दिलेलं आहे. A वरून हा लंब टाकलेला आहे. बघा त्यांनी काय म्हटलं आहे, इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. AD BCला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे डीच्या ठिकाणी काटकोन तयार झाला. म्हणजे ADC हा एक काटकोन त्रिकोण आहे, ADB हा पण काटकोन त्रिकोण आहे, असं तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. आणि काय सांगितलं आहे बघा, अँगल C 45 आहे, म्हणजे इथे 45 अंशाचा कोन आहे. बरोबर आहे. इथे ह्या Cच्या ठिकाणी 45 अंशाचा कोन आहे. BD हे जे आहे 5 दिलेलं आहे, DC 8 दिलेलं आहे तुम्हाला. AC जे आहे हे 8√2 दिलेलं आहे. तर तुम्हाला AD आणि BC काढायचे आहेत. हे AD काढायचं आहे आणि हे काय काढायचं आहे BC. आता ते BC हे तर अगदीच सोपं आहे ना. बघा B to D आणि B आणि C यांच्यामध्ये D आहे, त्यामुळे BC ही जी लांबी येणार ती काय येणार, BD प्लस DC. मग त्यातलं BD म्हणजे 5 आहे, DC म्हणजे 8 आहे. त्यामुळे BD प्लस DC याच्यात काही म्हणजे न येण्यासारखं नाहीच आहे, साधं आहे ते, 5 अधिक 8. त्यामुळे BC हे 13 झालं. ते तुम्हाला त्यांनी विचारलं होतं. आणि दुसरं विचारलं आहे तुम्हाला AD. मग आता कसं होणार बघा, ADC हा काटकोन त्रिकोण आहे. बरोबर ना. ADC हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे तुम्हाला ते करता येईल. आणि पुन्हा इथे कसं आहे, हा जो अँगल आहे ना, अँगल C हा किती आहे बघा, अँगल C आपल्याला किती दिलेला आहे, 45 अंशाचा कोन आहे तो. अँगल C 45 आहे, म्हणजे ADC हा 45 45 90 त्रिकोण झाला. बघा ना, दुसऱ्या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये आय एम रायटिंग इट हिअर. सी सेकंड प्रॉब्लेम जो आहे सॉल्व्ड एक्झाम्पल्समधला, त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा,
ADC, त्रिकोण ADC जो आहे, इट इज 45, 45, 90 ट्रँगल. 45 डिग्रीज, 45 डिग्रीज, 90 डिग्रीज ट्रँगल. मग त्याची प्रॉपर्टी काय आहे बघा. आता ह्याच्यामध्ये म्हणजे अदर दॅन हायपोटेनस साइड्स कोणत्या आहेत, AD आणि DC. सो साइड्स मेकिंग राईट अँगल आर 1/√2 टाइम्स हायपोटेनस. मग हायपोटेनस इथे किती आहे, 8√2. सो AD is same as DC आणि it is same as 1/√2 times hypotenuse which is 8√2. त्यामुळे हे √2 कॅन्सल होतील, म्हणजे 8 आलं. AD तुम्हाला पाहिजे ना, ती AD 8 आली. पण अदरवाईज ऑल्सो हा 45, 45, 90 त्रिकोण असल्यामुळे हा समद्विभुज त्रिकोण आहे. इथे अँगल 45 आहे, इथे 45 आहे, म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्यामुळे इथे 8 असल्यामुळे हे 8 असलंच पाहिजे. सो दॅट इज अनदर रिझन वाय यू कॅन राईट AD ॲज 8. त्यामुळे मला असं सांगायचं आहे की जर तुमचे थिअरम्स चांगले तयार असतील तर पटापट हे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवता येतात. थिअरम तयार असतील तर हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. इफ यू आर व्हेरी गुड इन प्रिव्हियस नॉलेज ऑफ प्रिव्हियस रिझल्ट्स देन व्हेरी सिम्पल एव्हरीथिंग. पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण. हा बघा, आता इथे काय होतंय बघा, ही जी फिगर दिली आहे ना त्याच्यामध्ये बघा PQR हा त्रिकोण आहे, क्यूच्या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे, हा लंब टाकलेला आहे. आता ही डायग्रॅम बघितल्यावरच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की जॉमेट्रिक मीनचा रिझल्ट मला वापरायचा आहे. जिथून काटकोन होतो तिथून आपण जर हायपोटेनसवर लंब टाकला तर ही जी अल्टिट्यूड आहे ना QN, ही जी लेंथ आहे QN, ती कशी असते, इट इज जॉमेट्रिक मीन ऑफ PN आणि NR हा रिझल्ट आहे. मग आता काय होणार, जॉमेट्रिक मीनचाच अर्थ काय, जॉमेट्रिक मीन पहिलं तुम्हाला काय लिहिलं पाहिजे की इन ट्रायंगल PQR, ते ठीक आहे त्यांनी लिहिलं आहे तिथे, परंतु तरी मी इलॅबोरेट करतो. हा आपण प्रॉब्लेम 3 फ्रॉम सॉल्ड एक्झाम्पल्स चा डिस्कशन करतोय. सो इन ट्रायंगल PQR angle PQR is equal to 90 degrees. Then what, QN is perpendicular to PR. So by theorem of geometric mean, QN is geometric mean of PN and NQ, PN and NR. Okay, so we get QN square is equal to PN into NR. बरोबर ना. म्हणजेच काय झालं, तुम्हाला त्यांनी काय विचारलंय, व्हॉट इज आस्क्ड की फाइंड QN, म्हणजे मला QN स्क्वेअर जर मला काढलं तर त्याचा वर्गमूळ घेऊन मला ते काढता येईल. मग त्यांनी दिले तुम्हाला PN 9 दिले, डायग्राममध्येच बघा PN इज 9 आणि NR 16 दिलंय. त्यामुळे 9 × 16, 16 × 9 144. म्हणजेच तुमचं QN किती झालं, 12 काय सेंटीमीटर वगैरे काय असेल ते, बट दॅट इज 12. सो हियर अगेन वी आर युझिंग द प्रिव्हियस रिझल्ट. व्हॉट इज दॅट रिझल्ट, थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन्स. तो काय सांगतो थिअरम तुम्हाला, काटकोन त्रिकोणामध्ये जिथे काटकोन झालेला आहे त्या बिंदूवरून मी हायपोटेनसवर जर लंब टाकला तर त्या लंबामुळे हायपोटेनसचे जे 2 भाग होतात त्यांचा जॉमेट्रिक मीन म्हणजे ही लेंथ असते QN, असं तो थिअरम तुम्हाला सांगतो. दॅट इज टू बी युज्ड हिअर. मग त्या हायपोटेनसचे जे 2 भाग झाले ना PN आणि NR, त्यांच्या लांबी तुम्हाला दिलेल्या आहेत. PN 9 आणि NR 16 दिलं आहे. मग 9 आणि 16चा हा जॉमेट्रिक मीन आहे QN. पण A आणि C यांचा जॉमेट्रिक मीन ज्यावेळी B असतो त्यावेळी आपलं सूत्र काय, B² इज AC. मग इथे जॉमेट्रिक मीन कोण आहे, QN, म्हणून QNचा वर्ग बरोबर त्यांचा गुणाकार PN आणि NRचा. पण PN आणि NRचा गुणाकार 144 आहे, त्यामुळे QN 12 झाला. डिड यू गेट दिस, व्हेरी व्हेरी सिम्पल आणि खूप एन्जॉयबल असे ते सर्व गोष्टी असतात, प्रोव्हायडेड यू त्या सेन्समध्ये आपण अभ्यास केला
की सर्व सोपं असतं, नाहीतर मग सर्वच कठीण आहे. ठीक आहे, कमिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. चौथा प्रॉब्लेम बघा त्यातला. छान, त्यांनी 6 प्रॉब्लेम 7 प्रॉब्लेम सोडवून दिलेले आहेत. हे सोडवून दिलेले प्रॉब्लेम्स असतात ना, हे आपल्याला हिंट देतात पुढचे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे, त्याची हिंट तुम्हाला तिथून मिळते. हे त्यातलं मुद्दा लक्षात घ्या. आता चौथा प्रॉब्लेम बघा. इथे काय म्हटलं आहे बघा. आय विल मीन्स इरेज दिस ऑल सो दॅट आय कॅन बी एबल टू राईट. ट्रँगल PQR आहे. क्यूच्या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे. इथून हा लंब टाकलेला आहे. त्या लंबामुळे म्हणजे QS हा जो परपेंडिक्युलर ड्रॉप केलेला आहे PR वर, त्याच्यामुळे त्या हायपोटेनसचे 2 भाग झाले, एक PS आणि एक SR आणि हा QS. तर त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की फाइंड XYZ. आता इथे कसं आहे डायग्राम बघा. आय विल ड्रॉ दॅट फिगर सो दॅट यू कॅन अंडरस्टँड प्रॉपरली. असा हा काटकोन त्रिकोण आहे समजा, आणि त्याच्यामध्ये नावं दिलेली आहेत त्यांनी PQR. इथून लंब टाकलेला आहे, हा लंब असेल S हा, आणि तुम्हाला इथे 10 दिलेला आहे, इथे 8 दिलेला आहे. म्हणजे SR ही लेंथ 8 आहे, PS ही 10 आहे. इथे X दिलं आहे, इथे Y आहे आणि इथे Z आहे. असं ह्या साईड्स तुम्हाला दिलेल्या आहेत. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. अँगल PQR इज 90. दॅट इज ओके. हा इथे काटकोन आहे. ओके, हा काटकोन आहे इथे, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोण असल्यामुळे त्या सर्व गोष्टी तुम्ही वापरू शकता. त्यांनी काय सांगितलं आहे तुम्हाला, तर सेगमेंट QS इज परपेंडिक्युलर टू PR, देन फाइंड XYZ. मग आता साधं आहे ना, तो जो जॉमेट्रिक मीनचा थिअरम आहे त्यानुसार QS इज जॉमेट्रिक मीन ऑफ PS अँड SR. QS इज जॉमेट्रिक मीन ऑफ PS and SR. So what does that means? QS square is equal to PS into SR. जॉमेट्रिक मीनचा या अर्थ लक्षात घ्या. पुन्हा मी सांगतो. ABCN हे जे म्हणजे समजा A आणि C, जॉमेट्रिक मीन ऑफ A and C इज B. व ह्या वाक्याचा अर्थ काय, B स्क्वेअर इज इक्वल टू AC. मग तसं इथे लिहिलं आपण. QS हा जॉमेट्रिक मीन आहे PS आणि SRचा, तसं हे झालं. मग PS किती दिले तुम्हाला 10. सो QS वर्ग बरोबर 10 गुणिले 8 म्हणजे 80 झालं, बरोबर ना. पण ते QS म्हणजेच तुम्हाला X दिलं आहे. सो दिस इज X स्क्वेअर, इट इज QS स्क्वेअर. सो तुम्हाला X स्क्वेअर्ड किती मिळालं, 80. त्यामुळे X किती मिळालं, वर्गमुळात 80. वर्गमुळात 80 म्हणजेच किती झालं X, 4√5. त्यामुळे X ची व्हॅल्यू मिळाली, बरोबर आहे. आता पुढे मला काय करता येईल बघा. मला Y आणि Z काढायचं आहे. आता हे सोपं आहे ना. तुमचा QSR हा काटकोन त्रिकोण आहे. ट्रायंगल QSR इज राईट अँगल्ड ट्रायंगल. QSR हा राईट अँगल ट्रायंगल आहे. एसच्या ठिकाणी काटकोन आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट साईड जे QR तो हायपोटेनस आहे. सो व्हॉट यू गेट इज QR स्क्वेअर्ड इज इक्वल टू QS स्क्वेअर्ड प्लस SR स्क्वेअर्ड. मग आता QR म्हणजेच Y आहे. सो आय कॅन राईट Y स्क्वेअर इज इक्वल टू QS म्हणजेच किती होतं, QS म्हणजे X होतं ना. म्हणजे इथे मला काय लिहिता येईल, X स्क्वेअर अधिक SR स्क्वेअर. SR 8 आहे त्यामुळे 8 वर्ग. मग Y वर्ग म्हणजे किती येणार, आपल्याला Yचा स्क्वेअर काढायचा आहे. सो इट विल बी X स्क्वेअर्ड. X म्हणजे 4√5 आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे 4 चौक 16 आणि वर्गमुळात 5चा वर्ग 5 म्हणजे 80 झालं. अधिक हे 64 झालं, 8 8 64. म्हणजेच किती झालं हे, Y वर्ग 144. मग Y वर्ग जर 144 असेल तर Y म्हणजे 12 टेकिंग स्क्वेअर रूट्स, आणि त्याच्यामुळे QR हे 12 झालं. बघा, सिम्पल पायथागोरस प्रॉपर्टी इथे वापरली. तसंच म्हणजे हा दुसरा विषय झाला. QR 12 आलं. QR म्हणजेच काय आहे तुमचं Y. त्यामुळे X म्हणजे आपण वर लिहिलं आहे बघा. आता इथे एकत्रीकरण करूया आपण. X म्हणजे 4√5 आलं. Y म्हणजे किती आलं बघा, QR Y ते 12 आलं. आता हा ट्रायंगल घ्या विचारात.
पी क्यू एस, तो इथे 90 आहे म्हटल्यावर इथे पण 90, म्हणजे पी क्यू एस हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये एसच्या समोरची बाजू म्हणजे ही पी क्यू ही त्याची हायपोटेनस आहे. सो इथे मी काय लिहिणार, ट्रायंगल, हे मी इरेज करतो सो दॅट ऑलरेडी दिस इज नाव मीन्स डिस्कस्ड बाय अस. सो आता ह्याची काही गरज नाही लागणार आपल्याला, त्यामुळे हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट आपण काढून टाकू. मग आता काय होईल बघा, कुठला त्रिकोण घेणार आपण विचारात, पी एस क्यू. सो आय विल से ट्रायंगल पी एस क्यू इज राईट अँगल्ड ट्रायंगल आणि याच्यामध्ये आता इथे एसला काटकोन आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट साईड म्हणजे पी क्यू ही हायपोटेनस. सो व्हॉट यू गेट इज पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस एस क्यू स्क्वेअर. पण ते एस क्यू म्हणजेच एक्स आहे, पी क्यू म्हणजे झेड आहे. सो व्हॉट आय कॅन राईट, झेड स्क्वेअर्ड इज इक्वल टू पी एस म्हणजे 10 दिलेला आहे तुम्हाला, सो 10चा वर्ग अधिक एस क्यू म्हणजेच एक्सचा वर्ग. पण एक्स म्हणजे किती आहे, 4 वर्गमुळात 5. त्यामुळे तुम्हाला असं मिळालं झेड स्क्वेअर्ड इज इक्वल टू 100 प्लस 4√5 स्क्वेअर. मग हे किती झालं, वर्गमुळात 200 झालं. बघा बरोबर आहे का, 4 चौक 16 आणि 5 80, तर 100 प्लस 80 म्हणजेच 180 झालं. मग झेडचा वर्ग जर 180 असेल तर झेड किती येणार, वर्गमुळात 180, आणि वर्गमुळात 180 हे कसं लिहिता येईल मला, 180 म्हणजे 36 गुणिले 5, 36चा वर्गमूळ 6 म्हणजे हे 6√5. त्यामुळे इथे तुम्हाला असं लिहिता येईल झेड इज इक्वल टू 6√5, राईट. सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर, करेक्ट. सो वी वेर आस्क्ड व्हॉट इज एक्स वाय झेड, दिस इज द आन्सर, एक्स वाय अँड झेड. बघा आता या प्रॉब्लेममध्ये वी हॅव टू यूज बोथ द थिंग्स. जॉमेट्रिक मीनचा रिझल्ट वापरायचाच आहे आणि पायथागोरस थिअरम वापरायचा आहे. पायथागोरस थिअरम तर असणारच, चॅप्टरचंच नाव पायथागोरस थिअरम आहे. सो डेफिनेटली दॅट विल बी यूज्ड. ओके, सो दिस इज हाऊ दिस प्रॉब्लेम्स कॅन बी मॅनेज. पुढचा प्रॉब्लेम बघा आता, इथे तर अगदी सोपं आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल साइड्स मेकिंग राईट अँगल आर 9 and 12, फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनस. तर ह्याच्यामध्ये काही मला लिहावं असं पण वाटत नाही आहे. पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे, क्यूला 90 अंशाचा कोन झालेला आहे, पी क्यू 9 दिलेला आहे, क्यू आर 12 दिलेला आहे. त्यामुळे पी आरचा स्क्वेअर म्हणजे 9चा स्क्वेअर अधिक 12चा स्क्वेअर, 12चा स्क्वेअर 144, 9चा 81, 144 अधिक 81 झाले 225. त्यामुळे त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे पी आर आलं ते 15 असलं. 6वा प्रॉब्लेम बघा, इन ट्रायंगल एल एम एन, एल एम आहे बघा, ट्रायंगल एल एम एन आपण काढूया. स्टेट वेदर म्हणजे आता त्यांनी काय दिलं आहे, ट्रायंगल एल एम एन असा समजा मी घेतला. ओके, ट्रायंगल एल एम एन. मग त्याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी, एम म्हणजे 13 दिलं आहे, स्मॉल एम ही एल एनच्या समोरची भुजा, म्हणून एल एन म्हणजे एम हे जे असतं ना ते एल एनच्या समोर असतं. एल एनच्या समोर काय असणार, समजा तुम्ही हा असा ट्रायंगल काढला, आत्ता मला माहीत नाही तो काटकोन त्रिकोण आहे का ते व्हेरीफाय करायचं आहे, पण एल एम एन तर कन्व्हेन्शन काय असतं, एलच्या समोरची भुजा स्मॉल एल, कॅपिटल एमच्या समोर स्मॉल एन आणि कॅपिटल एनच्या समोर स्मॉल एन. मग जर एम 13 दिलं आहे तर एम म्हणजेच एल एन, त्यामुळे एल एन हे 13 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एम 13 झाले ना, त्याच्यानंतर एल 5 दिलेलं आहे, स्मॉल एल कॅपिटल एलच्या समोरची म्हणजेच एम एन. त्यामुळे हे एम एन ही ती साईड आहे. आणि तिसरं तुम्हाला दिलं आहे एन 12 दिलं आहे. एन म्हणजे काय, स्मॉल एन ही कॅपिटल एनच्या समोरची बाजू म्हणजेच एल एम हे 12 आहे. आता तुम्हाला लक्षात येतच आहे ना, 13चा वर्ग हायपोटेनस यातलं 5, 12 आणि 13 सांगितल्यानंतर ती पायथागोरियन ट्रिपलेट आहेच. मोठी साईड कोणती आहे, 13. मग 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 13 म्हणजेच काय आहे तुमचं एल एन. त्यामुळे इथे तुम्हाला असं दिसतंय की एल एनचा वर्ग बरोबर एल एमचा वर्ग अधिक एम एनचा वर्ग.
म्हणजेच काय झालं, त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा उर्वरित दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा आहे, म्हणून ट्रायंगल LMN इज राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, सो दिस इज हाऊ दिस प्रॉब्लेम कॅन बी मॅनेज. आता त्यातला 7वा प्रॉब्लेम बघा. तिथे सुद्धा काय होतंय बघा. 7व्या प्रॉब्लेममध्ये काय दिसतंय आपणाला की ही फिगर जी काढलेली आहे, ट्रायंगल ABC, सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू BC. AD हे BCला परपेंडिक्युलर आहे. प्रूव्ह दॅट AB² प्लस CD² इज BD² प्लस AC². डायग्रॅम बघूया त्याची. काय आहे बघा. वी हॅव वन ट्रायंगल लाईक दिस. ही एक साईड आहे, अशी एक साईड आहे आणि हे जोडलेलं आहे. A, B आणि इथे C आहे. इथून हा परपेंडिक्युलर ड्रॉप केलेला आहे. हा D आहे. तर त्यांनी तुम्हाला असं सांगितलं आहे की प्रूव्ह करा AC² इज इक्वल टू AD² प्लस CD². मग आता कसं होणार बघा. अकॉर्डिंग टू द पायथागोरस प्रॉपर्टी, ADC हा जो काटकोन त्रिकोण आहे, इन राईट अँगल्ड ट्रायंगल. ट्रायंगल कोणता, ADC. तर इथे Dला काटकोन आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट बाजू AC. सो व्हॉट यू गेट, AC² इज इक्वल टू AD² प्लस DC². बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, तुम्हाला AC² किंवा AD² जो आहे, हा AD², दॅट आय कॅन राईट ॲज AD² इज इक्वल टू AC² मायनस DC². हा आपला रिझल्ट 1 आला. तसंच बघा, ADB हा काटकोन त्रिकोण आहे. सो इन राईट अँगल्ड ट्रायंगल, कोणता राईट अँगल ट्रायंगल, ADB. इथे काय होणार बघा, ADB, Dला 90 अंशाचा कोन आहे, त्याच्या अपोजिट साईड AB. सो व्हॉट यू गेट इज AB² इज इक्वल टू AD² प्लस BD². AD² प्लस BD². ओके, त्याच्यामुळे मला इथे AD² ची किंमत काढता येईल. AD² विल बी इक्वल टू AB² मायनस BD². हा रिझल्ट 2. मग इथे पण AD² आहे, इथे पण AD² आहे. सो आय कॅन इक्वेट 1 and 2. सो व्हॉट आय कॅन से, फ्रॉम 1 and 2, what you get, AC² minus DC² is equal to AB² minus BD². आणि मग मायनसचे सर्व प्लस करा, म्हणजे हा BD² इकडे आणा. सो व्हॉट यू गेट इज AC² प्लस BD² इज इक्वल टू काय होईल, हा AB² इथेच ठेवा आणि इथली मायनस टर्म इकडे आणा, म्हणजे प्लस DC². सो दिस इज व्हॉट वी एक्सपेक्टेड टू प्रूव्ह, राईट. सो दिस इज हाऊ वी हॅव डिस्कस्ड ऑल द सॉल्व्ड एक्झाम्पल्स इन दिस लेक्चर. आणि ती सॉल्व करताना तुमच्या असं लक्षात आलं असेल की पायथागोरस प्रॉपर्टी, जॉमेट्रिक मीनचा रिझल्ट, हे 2 रिझल्ट्स आपण वापरतो. आणि तो जो जॉमेट्रिक मीनचा जो रिझल्ट आपण प्रूव्ह केलेला आहे, तो प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगल हा रिझल्ट वापरावा लागला. ह्या सर्व इंटरडिपेंडन्सीज तुम्हाला समजून घेतलात की मग ते प्रॉब्लेम्स कायम लक्षात राहतात. ठीक आहे, थँक्यू. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. टिल देन वी विल से बाय. थँक्यू.